विनोद पाटलांनी बिल्डिंग बांधायला गेले तिथपासून हे झालेले सर्व. कोणी मला मदत नाही केली, मांडवालीला बसली तरी मला कोणी हेल्प नाही केली. कारण गरीबाला मदत करणार ह्या जगात आहे नाही कोण, या विरारमध्ये तर आहेच नाही कोण. खाली करायसाठी काय बोलले? मला काही एवढं बोलता येत नाही, बोलत तेवढं. मग आता तुम्ही बेघर होणार. गावावरून आलेले आणि मला आता 15 दिवस झाले, एवढंच का दुसरं काही सांगू शकत नाही. घरात बाहेर चाललेले, बाहेर का चालता येत नाही काय. आवाज असाच असतो. मला सगळं दाखवलं जाईल लीगल दाखवले ना, मग तुम्ही कशाला एवढे करता हायपर होताय? एवढ्या वर्ष किती 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 अर्ज दाखवू विनोद पाटीलच्या विरोधात? मला त्या गोष्टीत आम्हाला कोणाचे काय पडलेलं नाही. भाजी विकून मी धंदा सांभाळून माझ्या पोराने मी सांभाळत होती. सोसायटीचं मी काय खाल्लं होतं की हे लोक माझ्या हात धुवून पाठी लागले. विनोद पाटलांना 1000 वेळा बोलवले इकडे की या माझ्याकडे मांडवाली करा, जे माझ्याशी असेल ते तुम्हाला देईन, तुमच्याकडे काय माझं असेल ते मला द्या, पण तुम्ही माझ्याशी मांडवाली करायला आलात नाही. परस्पर दीपकला म्हणून तुम्ही विकून टाकलात. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या मनविल पाड्यामध्ये. या ठिकाणी प्रभाग क्रमांक 6 मधून उमेदवारी लढवत आहेत विनोद सुदाम पाटील. आणि विनोद सुदाम पाटील यांच्यामुळे आज ही लोक बेघर झालेली आहेत. अक्षरशः यांना आता बँकवाले घरातून बाहेर काढणार आहेत. हे घर आहे, खरं तर ह्यांचं घर आहे. हे घर विनोद पाटील यांनी 2 जणांना विकलेलं आहे आणि तिसऱ्याने याच्यावरती कर्ज घेतलेलं आहे, म्हणून बँक आता या लोकांना घर खाली करायला सांगते. ताई, तुमचं नाव काय? वृषाली हर्षद बुवड. काय सांगतात बँकवाले आता? बँकवाले सांगतात की घर खाली कर, कशासाठी? की बँकेच्या कर्जामुळे. हे तुम्ही घर कोणाकडनं घेतलं? विनोद पाटलांकडून. विनोद पाटलांकडनं घेतलं. मग विनोद पाटील काय म्हणतात? विनोद पाटील बोलतात की हे घर मग तुमचं नाही आहे असं म्हणाले, म्हणजे तुम्ही दुसरा रूम घ्या करून. पण त्यांनी स्वतः चावी दिली आणि स्वतः राहायला आम्ही इकडे आलो आणि त्यांच्या याच्याने आम्ही सामान टाकलं आणि इथे राहत होतो. आता बँकवाल्यांनी तुम्हाला घर खाली करायला सांगितलं, काय परिस्थिती आहे तुमची? आमची परिस्थिती अशी आहे की त्यांनी बँक खाली करायला सांगितले, लोन घेऊन दुसरा बसलाय आणि आम्ही आत बेघर झालोय. काय करता तुम्ही? आम्ही मच्छीचा धंदा करून मी पोट भरते. मग आता तुम्ही बेघर होणार आहात. हा, मग विनोद पाटलाला फोन वगैरे काय केलं का तुम्ही? फोन केला तरी त्यांनी काय माझ्या शब्दाला त्यांनी किंमत दिलीच नाही, मांडवालीला कधी बसलाच नाही. आणि आता हे त्यांच्या पाठी नासून नासून माझ्या पैशाची बर्बादी झाली ती झाली. आणि बघायला गेलात ना तर असं बेइज्जत झाली माझी, सगळ्या गोष्टींनी बेइज्जत झाली की एका ह्या जमीन जाग्यामुळे जशी त्या लोकांनी बिल्डिंग बांधायला घेतली तिथपासून माझ्याबरोबर हे विषू घडवले आणि तिथपासूनच ही लोक मला हैराण केलं. ह्या लोकांनी पहिली काय चाळ होती काही? हा, चाल होती. त्या चालीपासूनच मी हैराण झालेली. चाळीमध्ये तुमचं घर होतं? चालीमध्ये पण माझं घर होतं. आणि परत पैसे पण दिलेत तुम्ही? माझ्याशी पैसे नव्हते. 1,80,000 रुपये भरायला माझ्याशी नव्हते. हा, तरी सुद्धा तिथे मांडवाली करून ते मिटवला. तुमच्या मिस्टरांचं नाव काय? हर्षद लक्ष्मण बुवड. हर्षद पासून हे सगळं चाललेलं आहे, समजलं? हर्षद लक्ष्मण बुवड यांच्या आई आहेत. आई, आता काय घडलंय तुम्हाला माहिती आहे का? मला याच्यातलं काय माहिती नाही, पण मी आता आले 15 दिवस झाले फक्त. मला बरा नसतो म्हणून आता ती घेऊन आली. मी गावाला कोण नाही म्हणून मी इथं आले त्यासाठी. आता तुम्हाला घर खाली करायला सांगितलंय, तुम्ही आता रस्त्यावर आलाय? रस्त्यावर आलेला. आणि मला काय चालता येत नाही, काय येत नाही. इथं बसून असते मी, बस दुसरा काय सांगू तुम्हाला. आता खाली करायलाच म्हटलं मी जाणार कुठं, हे ना आमचं प्रश्न. आता काय करायचं त्यावेळी तुम्ही आता सांगा. आता हे मी सांगत नाहीये. बहुजन विकास आघाडी हा पक्ष गेले 35 वर्ष वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक जिंकतोय. बहुजन विकास आघाडी हा पक्ष गेल्या 35 वर्षापासून वसई विरार शहरात राज्य करतोय. आता यांच्यावरती ज्यांनी पाळी आणलेली आहे तो विनोद सुदाम पाटील प्रभाग क्रमांक 6 मधना निवडणूक लढतोय. आता या अशा उमेदवारांना तुम्ही निवडून देणार आहात का? या लोकांनी 35 वर्षात काय केलंय हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता ही आई आहे, ही म्हातारी आहे. आता हिला जर घरात ना काढला तर ही कुठे जाणार? ही कोणाकडे जाणार? ही दात कोणाकडे मागणार? या घरावरती हा घर यांना विकलेला आहे, अजून हा घर दुसरा कोणाला तरी विकलेला आहे. ज्याला विकलेला आहे त्यांनी बँकेतून कर्ज काढलेलं आहे. याचा अर्थ या रूमचे बनावट पेपर देखील केलेले आहेत. असं असताना विरार पोलीस देखील यांच्याकडे लक्ष देत नाही. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.